प्रभाग क्रमांक 22 येथील नागरिकांना पायाभूत व अत्यावश्यक ठरणाऱ्या विकास कामांना प्राधान्य देत सर्वाधिक निधी विकास कामांसाठी प्रभाग क्रमांक 22 येथील काही रस्त्यांची कामे मार्गी लागावीत यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख, नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष सहकार्यातून तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2022-23 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 34,41,017 रुपये खर्चित विजापूर नाका रसूल हॉटेल ते बेघर सोसायटी येथे रस्ता डांबरीकरण करण्यात आले होते। या प्रसंगी त्याचे लोकार्पण सोहळा करण्यात आल्याचे सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी यावेळी सांगितलं। तर या प्रसंगी प्रभागातील नागरिकांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या रस्त्यांची विधिवत पूजन होऊन लोकार्पण सोहळा पार पडला। तर या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मलंग हाजी शेठ, अंकुशराव, संजू भडंगे, विजय तळभंडारे, सिद्धार्थ फडतरे, रमेश घणाते, मोयुद्दीन पटेल, काझी रियाज शेख, मिया शेख, खाजाभाई कुडके, नूर अहमद शेख, अजित शेख, अशोक पुजारी, मुन्ना शेख, नागेश पालवे, राजश्री देवपल्ली, दिव्या रणखांबे यांसह प्रभाग 22 येथील युवक व ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिक कुठल्याही मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी विविध स्तरातून निधी खेचून आणला। यापुढील काळात देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून प्रभागाचा विकास साधणार असेही यावेळी किसन जाधव यांनी म्हटलं। दरम्यान किसन जाधव यांनी पाणी, ड्रेनेज लाईन, दिवाबत्ती, रस्ते व अन्य मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य दिले। त्यासाठी येथील स्थानिक रहिवाशांनी या रस्ता लोकार्पण सोहळ्याप्रसंगी किसन जाधव, नागेश गायकवाड यांचे आभार मानले।